सकाळी चहा करण्यासाठी सुजाता किचनमध्ये जात असताना तिला मळमळ होत असल्याने ती वॉशरूमकडे धावली. सुनेला उलट्या होत असल्याचं पाहून सासूला धक्काच बसला. तसेही आठवडाभरापासून सुजाताला अधूनमधून उलट्या होत होत्या. हे सासूच्या लक्षात आलं तेव्हा तिच्या सासूला खूप राग आला. म्हणून ती सुजाता समोर उभी राहून तिला विचारू लागली, "सुनबाई, काय झालंय? आजकाल तुला बरं वाटत नाहीये का?" सुजाता काही बोलली नाही. तिने मान खाली झुकवल्यावर सासू म्हणाली, "हे बघ सुनबाई, काही गडबड तर नाही ना?" सुजाता तरी सुद्धा काहीच बोलली नाही. सुजाताच्या चेहऱ्यावरचे भीतीचे भाव पाहून सासू रागातच म्हणाली, "तू पुन्हा प्रेग्नंट तर नाहीस ना?" तेव्हा सुजाताने हळूच होकारार्थी मान हलवली. तेव्हा तिच्या सासूचा पारा चांगलाच वाढला. मग त्या म्हणाल्या, "तुझे डोके खराब झालं आहे का? तुझा मुलगा आता एवढा मोठा झाला आहे की तो स्कूलमध्ये जायला लागला आहे. तुला लाज वाटत नाही का? एवढा मोठा मुलगा असताना सुद्धा दुसऱ्या मुलाविषयी विचार करताना?" सासूबाईंचे असे शब्द ऐकून सुजाता हैराण झाली आणि म्हणाली, "आई, आता गुड्डू 8 वर्षाचा तर आहे आणि यामध्ये लाजण्यासारखी कोणती गोष्ट आहे? गुड्डूला कोणी भाऊ किंवा बहीण नको का? तसे तर आम्ही अगोदरच विचार करून ठेवला होता की आपण 2 मुलांपर्यंतच आपलं कुटुंब सीमित ठेवू. तुम्हाला तर आनंद व्हायला हवा होता की तुमची सून पुन्हा आई होणार आहे. आठवते का, जेव्हा ताई दुसऱ्यांदा प्रेग्नंट झाल्या होत्या तेव्हा तुम्ही किती खुश झाल्या होत्यात? मग माझ्या प्रेग्नन्सीची गोष्ट ऐकून तुम्ही खुश का नाही आहात?" त्यावर तिची सासू रागातच म्हणू लागली, "हे बघ सुनबाई, मी तुला अगोदरच सांगितले होते की आता दुसऱ्या मुलाचा विचार करण्याची गरज नाही. कारण आता तुझ्या प्रेग्नन्सीच्या वेळी तुझी काळजी घेण्यासाठी कोणीही नाही. जेव्हा गुड्डूचा जन्म झाला होता त्यावेळी तुझी आई तुझी काळजी घेण्यासाठी इथे आली होती. परंतु आता तर तुझी आई या जगात नाही आहे. मग अशा वेळी तुझी काळजी कोण घेईल?" सुजाता आता काही बोलणार त्या अगोदरच तिचा नवरा संजय रूम मधून बाहेर आला आणि तो म्हणू लागला, "सुजाता, पटकन चहा नाश्त्याची तयारी कर. मला ऑफिसला जायला उशीर होत आहे." सुजाता जशी तिथून बाजूला जाऊ लागली तशी सुजाताची सासू जोरात ओरडत म्हणाली, "कोणी कुठेही जाणार नाही. अगोदर माझ्या प्रश्नांचे उत्तर द्या. सुनबाई, तू सांग, मी तर तुला सांगितले होते की तू दुसऱ्यांदा प्रेग्नंट होऊ नकोस. मग तू आज पुन्हा प्रेग्नंट का झालीस? एकतर प्रेग्नन्सी मध्ये एवढे सारे प्रॉब्लेम येतात, वरून किती खर्च होतो." सुजाता अगदी हळू आवाजात म्हणाली, "आई, खर्चाची चिंता तुम्ही करू नका. ते आम्ही लोक सांभाळून घेऊ. तेवढे पैसे तर आमच्याकडे आहेत." एवढं बोलून सुजाताने आपली मान खाली झुकवली. तिला खूप राग आला होता, कारण अशा वेळी सुद्धा त्याच्या आईचा लाडका संजय तोंड बंद ठेवून मान खाली घालून सर्व काही ऐकत होता. परंतु आपल्या आईला काहीच बोलत नव्हता. त्यामुळे सर्व काही तिलाच बोलावे लागत होते. तसे तर सुरुवातीपासूनच संजय आपल्या आईच्या विरोधात एक शब्द सुद्धा ऐकून घ्यायचा नाही. त्याची आई त्याच्या नजरेसमोर जरी सुजाता सोबत काही चुकीचं करत असली तरी तो अगदी शांतपणे पाहत असायचा. पण एकांतात जेव्हा सुजाता आपल्या नवऱ्याकडे सासूची तक्रार करायची की तुम्ही तुमच्या आईला काही समजवत का नाही, तेव्हा तो सुजाताला म्हणायचा, "जाऊ दे ना, आई वयाने मोठी आहे. ती काही बोलली तरी ते बोलणं जास्त मनाला लावून घेण्याची काही गरज नाही." परंतु आज सुद्धा तो आपल्या आईला काहीच बोलत नव्हता. तेव्हा सुजाताला खूप रडायला येत होते की अशा वेळी तरी त्याने काहीतरी बोलायला हवे होते. तिला स्वतःचीच लाज वाटत होती की तिची सासू आपल्या नवऱ्यासमोरच कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारत होती. कोणत्याही महिलेसाठी आई बनणे हा एक खूप मोठा सुखद अनुभव असतो. परंतु कोणी तिच्या आई बनण्यावर प्रश्नचिन्ह उभं करत असेल, कोणी तिला त्या गोष्टीवर प्रश्न विचारत असेल, तर तिला खूप वाईट वाटते. खर तर मुलांना जन्म देण्याचा निर्णय नवरा बायको दोघांचा निर्णय असतो. या निर्णयामध्ये कोणीही आपले नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये. परंतु सुजाताची सासू आपली सीमा पार करून बोलत होती. त्यामुळे सुजाताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तसे तर ती खूप खुश होती की ती प्रेग्नंट आहे. परंतु तिला या गोष्टीचा सुद्धा अंदाज आला होता की ही गोष्ट जेव्हा आपल्या सासूबाईंना समजेल तेव्हा त्या घरामध्ये खूप मोठा हंगामा करतील. आणि खरंच असेच होत होते. तसे तर दोघा नवरा बायकोंनी खूप विचार करून दुसऱ्या मुलाविषयी निर्णय घेतला होता. परंतु आज सुजाता सासूसमोर अशी उभी होती की जणू काही ती प्रेग्नंट होऊन तिने खूप मोठा गुन्हा केला आहे. तिची सासू रागातच दात ओठ आवळत म्हणाली, "हे बघ सुनबाई, तू आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये जा आणि या बाळापासून सुटका करून घे. कारण मी तर तुझी कोणत्याच प्रकारची मदत करणार नाही. आणि तू प्रेग्नंट होऊन बसणार, मग घरातील सर्व कामे मलाच सांभाळावी लागतील. आता या वयात मी घर आणि संसार या भानगडीत फसणार नाही.
म्हणून तू लगेचच हॉस्पिटलमध्ये जा आणि तुझ्या पोटात वाढणारे बाळ पाडून ये. सुनबाई, तुला अशी कोणती आग लागली होती की तू प्रेग्नंट झालीस? तुझ्या पहिल्या मुलाच्या वेळी तर तुझी आई या जगात होती, पण आता तेही शक्य नाही. हे बघ, अजून जास्त उशीर झालेला नाही. तू अबॉर्शन करून घे. अपराधीपणाने आपली मान खाली घालून सुजाता रडू लागली. ती अपेक्षेच्या नजरेने मातृभक्त असणाऱ्या आपल्या नवऱ्याकडे पाहत होती. परंतु तिचा नवरा ज्या प्रकारे मान खाली घालून उभा होता, त्याला असे पाहून आपला नवरा आज सुद्धा काहीच बोलणार नाही हे तिला समजले होते. त्यामुळे सुजाताच्या डोळ्यातून सहरजर अश्रू वाहू लागले. तिला समजत नव्हते की प्रेग्नंट होऊन तिने अशी कोणती मोठी चुकी केली आहे. तसे तर तिला 2 मुले हवी होती, कारण भविष्यामध्ये ती आपल्या मुलांना एकटी पाहू शकत नव्हती. तिला मनापासून वाटत होते की आपल्या मुलाला कोणीतरी बहीण किंवा भाऊ असायला हवा. आज किती आनंदाचा दिवस होता तिच्यासाठी. परंतु सासूबाईंनी तर घरात हंगामा उभा केला होता. सुजाता हुंदके देत रडत होती. तेव्हा तिचा नवरा तिच्या अपेक्षेविरुद्ध अगदी हळू आवाजात म्हणाला, आई, तू सुजाताला एवढं काय ऐकवत आहेस? यात चुकीचं काय आहे? तिने कोणतीही चूक केलेली नाही. नेहमी गप्प राहणाऱ्या आपल्या मुलाच्या तोंडून आपल्या विरोधात शब्द ऐकून सुजाताच्या सासूबाई रागाने म्हणाल्या, काय म्हणालास? पुन्हा म्हण. संजय जोरातच म्हणाला, आई, मी म्हणतोय ह्यात काय चुकीचं आहे जे तू सुजाताला एवढं ऐकवतेस? जे काही झालं आहे ते आमच्या दोघांच्या संमतीने घडलं आहे. आम्हाला दुसरे मूल हवे होते. आता आम्ही बाकीच्यांना विचारून हे सगळं प्लॅनिंग करणार का? माझी बायको आहे. मुलांचे संगोपन आम्हा दोघांना मिळून करायचं आहे. मग यासाठी आम्हाला संपूर्ण कुटुंबाच्या परवानगीची आवश्यकता नाही आहे. डिलिव्हरीच्या वेळी तुला आमची कोणतीही मदत करायची नसेल तर नको करू. मी तिला तिच्या माहेरच्या घरी पाठवीन आणि तिथं तिची काळजी घेण्यासाठी पैसे देऊन एका महिलेला ठेवीन. पण अशा अवस्थेमध्ये तू माझ्या बायकोला एवढं रडवू नकोस. कुटुंब वाढवण्याचा विचार करून आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाहीये. आता तिथे पूर्ण शांतता पसरली. मग संजय सुजाताकडे बघत म्हणाला, तुला असं मान खाली घालून उभं राहण्याची काहीच गरज नाही. इथे तुझी काही चुकी नाही आहे. उलट आईचेच विचार चुकीचे आहेत. हे सगळं ऐकून सासूबाईंचा चेहरा रागाने लाल झाला होता. संजयने सुजाताचा हात पकडला आणि म्हणाला, चल, पॅकिंग कर. तू आता तुझ्या माहेरीच राहशील. नाहीतर माहित नाही येणाऱ्या प्रत्येक दिवशी आई तुला काय काय ऐकवेल. मी सुद्धा आता तिथूनच ऑफिसला ये जा करेन. जोपर्यंत आपलं बाळ या जगात येत नाही, तोपर्यंत मी कधी कधी इथे घरी येऊन आई बाबांना भेटत जाईन. एवढं बोलून संजय आपल्या रूमकडे जाऊ लागला. तेव्हा संजयच्या आईला वाटू लागले की असं केलं तर मुलगा आणि सून आपल्यापासून लांब जातील. त्यामुळे ती लगेचच आपल्या मुलाच्या समोर जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, बस झालं आता. हे नाटक बंद कर. कोणालाही कुठेही जाण्याची गरज नाही. मी तुला ओरडले याचा अर्थ असा नाही की मी अशा अवस्थेत माझ्या सुनेला एकटीला सोडेल. चला, तुमच्याकडून चुकी झाली आहे तर मी तुम्हाला माफ करते. हे ऐकून दोघं नवरा बायको एकमेकांच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने बघू लागतात. परंतु पुढच्या क्षणी सासूबाई म्हणू लागल्या, ऐक सुनबाई, मान्य आहे की तुझ्याकडून चुकी झाली आहे. परंतु तुझ्या डिलिव्हरीच्या वेळी मी तुझी पूर्ण काळजी घेईन. तुम्ही लोक अजिबात चिंता करू नका. सासूबाईंची अक्कल आता ठिकाण्यावर येत होती. म्हणूनच सुजाता हळू आवाजात म्हणाली, काही हरकत नाही आई. मी समजू शकते की तुम्ही ही बातमी अचानक ऐकली, त्यामुळे तुम्ही एवढं ऐकवलं. मी हीच अपेक्षा ठेवते की तुम्ही यापुढे प्रत्येक पावलावर मला साथ द्याल. दोघी सासू आणि सुनेचं बोलणं ऐकून संजय समजून गेला की आपल्या आईला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. त्यामुळे तो थोडा विचार करून म्हणाला, ठीक आहे आई, मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुला एक संधी देत आहे. परंतु जर सुजाताच्या डोळ्यात मला परत अश्रू दिसले तर मी तिला माहेरी पाठवायला उशीर करणार नाही. एवढं बोलून तो रूम मध्ये निघून गेला आणि त्याची आई त्याला बघतच राहिली. सुजाता सुद्धा काहीच बोलली नाही आणि लगेच चहा बनवण्यासाठी किचन मध्ये निघून गेली. दोघेही तिथून गेल्यानंतर सुजाताच्या ताई पटकन सोप्यावर बसल्या आणि सुटकेचा श्वास घेत विचार करू लागल्या की आज जर मी माझं बोलणं बदललं नसतं तर कदाचित माझा मुलगा आणि सून मला सोडून निघून गेले असते. आणि एकदा का त्यांना घर सोडून वेगळं राहायची सवय लागली तर कदाचित त्यांना घरी येणं सुद्धा आवडणार नाही. सुजाताच्या सासूबाईंनी तर लवकरच आपल्या चुकीची जाणीव झाल्याबरोबर स्वतःमध्ये बदल घडवला. परंतु काही लोक अजूनही असे आहेत जे त्यांच्या मुलगा आणि सुनेबरोबर चुकीचा व्यवहार करतात. त्यामुळे शेवटी मुलगा आणि सुनेला घर सोडून जावेच लागते. आणि मित्र आणि मैत्रिणींनो, तसेही मूल होऊ देणं किंवा न होऊ देणं
हा नवरा बायकोचा प्रश्न आहे. त्यामध्ये सासू किंवा सासऱ्यांनी पडणं चुकीचं आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.